लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता श्रीनिवासची नोकरी गेलेली असते आणि तो घरामध्ये निवांत पेपर वाचत बसलेला असतो। ते पाहून संतोषला खूप वाईट वाटत असतं। संतोष म्हणतो की आता हे रिकामटेकडे निवांत बसलेत, काहीही कमवणार नाहीत आणि आम्ही मात्र इथे कामाला चाललोय, आम्हीच एवढा त्रास सहन का करायचा। त्याच्यामुळे तो आता ठरवतो की आपण बाबांना कामं लावायची। त्यानंतर संतोष म्हणतो की बाबा विना आई सगळे सिंचूच्या माहेरी गेलेले आहेत आणि मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय, तर बाबा मला तुम्ही तेवढा नाश्ता आणून द्या। तुम्हाला तर आता नोकरीवर जायचं नाही आहे, तुम्ही घरामध्ये निवांतच बसलेले आहात। लगेच श्रीनिवास म्हणतो ठीक आहे संतोष, असं म्हणून श्रीनिवास त्याला किचनमध्ये जाऊन नाश्त्याची प्लेट आणून देतो। तेवढ्यात हरीश धावत पळत इस्त्री शोधत असतो। त्याला शर्टला इस्त्री करायची असते पण त्याला इस्त्री सापडत नसते। त्यानंतर इस्त्री सापडल्यावर हरीश गडबडीने इस्त्री करायला जातो। संतोष त्याला म्हणतो की अरे हरीश, तू कशाला इस्त्री करतोयस? इथे बाबा रिकामेच बसलेले आहेत, त्यांना कुठे आता काही कामधंदा आहे, तुला तर गडबडीत जायचं असेल नोकरीला, त्यामुळे तू असं कर, बाबांनाच इस्त्री करू दे। हे ऐकल्यावर श्रीनिवास लगेच धावत पळत उठतो आणि म्हणतो की हरीश तू राहू दे, मीच तुझ्या शर्टला इस्त्री करून देतो। हरीशला वाईट वाटत असतं। हरीश म्हणतो की बाबा राहू द्या, असली कामं तुम्ही करणार का? आईला हे अजिबात आवडणार नाही आणि मला पण ते पटत नाही आहे। तरीसुद्धा श्रीनिवास आग्रह करतो, त्याला म्हणतो की हरीश तुला कामाला जायला उशीर होत असेल, अरे मी सध्या आता निवांतच आहे, माझ्याकडे वेळच आहे आणि बसून बसून मलासुद्धा फार कंटाळा येतो, त्याच्यामुळं थोडीफार माझी तुम्हाला मदतच होईल, त्याच्यामुळे दे, मी तुला शर्टला इस्त्री करून देतो। आणि श्रीनिवास लगेच इस्त्री करायला लागतो। म्हणजे आता मुलांनी स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्या बाबांना नोकर करून ठेवलेलं आहे, का तर ते काही काम करत नाहीत म्हणून। आता हे जेव्हा लक्ष्मीला समजेल तेव्हा लक्ष्मी दोघांचे डोळे उघडणार का?